नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज महिला दिनानिमित्त आपण बॅनर बनवणार आहोत फोटोशॉपमध्ये. हे इमेज पहिले आपण गुगलवरून डाउनलोड केले, त्याला एडिट करणार आहे थोडंफार. जिथं मग त्याचा इमेज घेतलं एडिट करणार, जास्त नाही. क्लॅरिटी वगैरे टेक्स्चर वाढवणार आहे, क्लॅरिटी वाढवणार आणि ओके म्हणणार आहे. क्लॅरिटी थोडी वाढवायची. हे बाकीचे बी इमेज घेतले, अहिल्याबाई होळकर, मातारामाई, आता सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे गुगलवरून इमेज डाउनलोड करून आपण सगळे मर्ज केले. त्याला सगळे एक त्याला आपण सगळे इमेज घेतलेत आपण. आता त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करणार आहे, म्हणजे सगळे इमेज एकत्र मर्ज होतील, सगळे इमेज मर्ज होतील. मग त्याला आपण कसं पण म्हणजे पाहिजे तसं आपल्याला इकडं तिकडं करता येईल. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं की सगळे मर्ज होतील. कन्वर्ट टू स्मार्ट राष्ट्र लेअर कन्वर्ट टू स्मार्ट करायचं. तर आपल्याला साईज पाहिजे तशी ठेवायची, म्हणजे बारीक मोठी. आता आपण टेक्स्ट ॲड करणार आहे. टेक्स्ट घेणार आहे आपण. खाली जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणून टेक्स्ट घेणार आहोत आपण. टेक्स्ट साधं टेक्स्ट असणार आहे, जास्त काही नाही, नॉर्मल आपलं काय. आपण जास्त काही नाही की फक्त साधं सिंपल आपलं आजचं बॅनर असणार आहे. टेक्स्ट घेतले आपण. याची ठेवणार आहे 24 साईज. 24 घेतली. तर आपण याला जागतिक महिला दिन शुभेच्छा. तर आपण अजून एक टेक्स्ट ॲड करणार आहे. त्याचं एक लाईन ॲड केली आपण, 1-2 लाईन. स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाक्षणांची साथ, तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम. हे टेक्स्ट ॲड केले आपण. त्याला आता आपण ओव्हरले करणार आहे. त्याच्या मागं आपण आता एक रेक्टँगल ॲड करणार आहे. रेक्टँगल ॲड केल्यावर त्याला ओव्हरले करायचं. सगळं जरा ॲडजस्टमेंट करू, जरा थोडंफार ॲडजस्टमेंट करू व्यवस्थित. बॅकग्राऊंड आपल्याकडं होतं म्हणून काही टेन्शन नाही. बॅकग्राऊंड आपण घेतले, तर फक्त व्यवस्थित जरा इकडं तिकडं बघायचं, कुठं काय कसं काय राहते का. व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायची, व्यवस्थित दिसलं पाहिजे असं वर खाली. आता आपण लोगो घेतला, एक लोगोची इमेज घेतली. जरा साईडला जरा साईडला मोकळं होतं, जरा इमेज घेतली आपण लोगो. त्याला आपण कलर व्हाईट ठेवणार आहे. व्हाईट इमेज घेतली आपण, व्हाईट ठेवली त्याला. ओके. अजून आता याला डुप्लिकेट म्हणणार आहे आपण. डुप्लिकेट लावून मित्रांनो, मागाशी म्हणल्याप्रमाणे आपण रेक्टँगल घेतले खाली या टेक्स्टच्या मागं, जरा दिसण्यासाठी, व्यवस्थित दिसण्यासाठी. त्याला रॅस्टराइज लेअर म्हणून रॅस्टराइज लेअर त्याला जरा दिसते व्यवस्थित. तर आपण याला या रेक्टँगलला ओव्हरले करणार आहे. ओव्हरले करून त्याची ओपॅसिटी कमी करणार आहे थोडी. आता थोडं ॲडजस्टमेंट करू जरा व्यवस्थित. ॲडजस्टमेंट केल्यानंतर जरा बघायचं, जरा इकडं तिकडं कुठं काय ॲडजस्टमेंट केल्यावर. ॲडजस्टमेंट आता बघा, आता आपण ओव्हरले करायचं इथं आपल्याला. ओव्हरले केलं जरा भारी दिसतं, जरा खतरनाक. ओव्हरले करायचं जरा. ओव्हरले करायचं आपल्याला. थोडं ॲडजस्टमेंट जरा व्यवस्थित होती आणि बघायचं इकडं ॲडजस्ट झालं पाहिजे व्यवस्थित. ॲडजस्टमेंट प्रॉपर झाली काही टेन्शन नाही. ओके. तर त्या रेक्टँगलच्या वेळेला व्यवस्थित दिसलं पाहिजे. खाली आपण जरा बॉक्स टाईप दिसतं ना, तर व्यवस्थित ॲडजस्टमेंट झाली पाहिजे.
चला आता आपण याला ओव्हरले करतोय. ओव्हरले केले. ओपेसिटी कमी करू जरा. ओपेसिटी कमी केली. महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा कोलांबाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा. चला आपण आता याला ब्रश सेटिंग तर ब्रश टूलने पण आपण ह्याला हे करू शकतो. स्मोक बॅकग्राऊंड बनवू शकतो. पण आपल्याकडं पण दुसरीकडून घेतो गुगलवरनं. सध्या गुगलवरनं घेऊन त्याला मार्बल किंवा मागच्या बॅकग्राऊंडला जरा व्यवस्थित दिसेल असं घ्यायचं. ओव्हरले करायचं किंवा काय ओव्हरले करून बघायचं. सेटिंग इकडे तिकडे करून बघायचं. ओव्हरले करायचं जरा. त्यात आपण आता जरा पूर्ण याला हे करणार आहे, ॲड करणार आहे. मागच्या बॅकग्राऊंड ॲड करणार आहे व्यवस्थित. मागच्या बॅकग्राऊंड ॲड केलं त्याला तिथं कलर चेंज करणार आहे. जरा कलर चेंज करून बघायचं. मागचं कलर चेंज करून बघायचं. ओव्हरले केलं. ओव्हरलेस ठेवायचं. ओव्हरलेस भारी दिसते तरी ओव्हरलेस ठेवायचा. ते बघू तरी इकडेच कुठला भारी दिसतो. ओव्हरलेस भारी वाटते मला. ओव्हरलेस ठेवू. स्मोक बॅकग्राऊंड घेतलेलं दुसरं तरी बघू आपण ट्राय करून. पण दुसरं नाही वाटत दिसत. ओव्हरलेस चांगला दिसतो. ओव्हरलेस ठेवू आपण. मग अशी रेक्टँगल ॲड केलं त्याची जरा ओपेसिटी कमी करावं लागेल. जरा इकडं ओपेसिटी कमी करून बघायची. ओपेसिटी आपण त्याला मग रेक्टँगल ॲड केलं होतं. मग त्याची ओपेसिटी आपण कमी करतो. 50पर्यंत ठेवू. 50पर्यंत ठेवू. ओके ते करायचं. हे जे बाकीच्या लेअर एक्स्ट्रा डिलीट करून टाकायचे. जे वापरत नाही आपण ते लेअर डिलीट केलं. लेअर डिलीट करून टाकायचं. ज्या लेअर लागत नाही त्याला डिलीट करायचं. डिलीट लेअरमध्ये जायचं. डिलीट करायचं.
तर अशा रीतीने आपला बॅनर तयार झालेला आहे. बॅनर तयार झाले आहे. मस्त दिसते. थोडंफार असेल तर थोडंफार चुकलं असेल तर माफ करा. मस्त बनवून आहे आपण बॅनर. त्याला जरा बारीक करू, जरा लई मोठं दिसतंय. थोडं जरा हे करू, जरा इकडे तिकडं. या लोगोला आपण व्यवस्थित ॲडजस्ट करू, जरा मोठं परत ॲडजस्ट करू, जरा व्यवस्थित ॲडजस्ट करायचं, जरा व्यवस्थित. डुप्लिकेट लेअर म्हणलं जरा काम जरा मागं जरा बी असं आहे, जरा ह्याची मागं जर घेतले जरा ओपॅसिटी कमी केली याची. असं वाटायला म्हणजे रिअल वाटायला पाहिजे जरा. असं घेतले आपण आता मस्तपैकी. त्याचा व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. ॲडजस्ट केलं पाहिजे, झालं व्यवस्थित दिसलं पाहिजे फक्त. बाकी काय नाही विषय, व्यवस्थित दिसलं पाहिजे फक्त. कधी पण बॅनर बनवताना मटेरियल आपण स्वतःच बनवायचं. कवर आपण दुसऱ्या ठिकाणी मटेरियल आपण स्वतः गुगल आहे ना, गुगलवर सगळं भेटतं. गुगलवर सर्च करायचं काय आहे, आपल्याला पाहिजे ते मटेरियल भेटतं गुगलवर. सगळं मटेरियल आपण गुगलवरून घेतले. टेक्स्ट वगैरे फक्त आपण ॲड केले. तर आपला बॅनर पूर्ण झालेला आहे. फक्त लोगो टाकायचं विसरलो. लोगो टाकायचं विसरलो. तुम्ही पण विसरू नका लोगो टाकायचं. लोगो महत्त्वाचं. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.